निशंक हो निर्भय हो म्हणारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या सर्व प्रिय स्वामी भक्तांनो. येणारा प्रत्येक नवीन दिवस तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवारासाठी अत्यंत सुखाचा, समृद्धीचा, उत्तम आरोग्याचा आणि अथांग आनंदाचा जावो, हीच मी ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थांच्या पवित्र आणि मंगलचरणी मनापासून प्रार्थना करतो. आज आपण एका अशा गंभीर विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्या विषयामुळे आज कित्येक घरातील आईवडील आणि तरुण पिढी प्रचंड चिंतेत आणि मानसिक तणावाखाली जगते आहे. तो विषय म्हणजे मुलामुलींचे विवाह, जुळण्यात येणारे अनंत अडथळे आणि लग्न ठरण्यात होणारा कमालीचा उशीर. आजकालच्या या आधुनिक युगात आपण पाहतो की कित्येक ठिकाणी सर्व काही अगदी परिपूर्ण असूनही मुलगा दिसायला उत्तम असतो, त्याची नोकरी किंवा व्यवसाय चांगला असतो, घरंदाज कुटुंब असतं किंवा मुलीच्या बाबतीतही सर्व गोष्टी योग्य असतात, तरीही अगदी शेवटच्या क्षणी येऊन काही ना काही कारणाने लग्न मोडतं किंवा बोलणे पुढे सरकतच नाही. जेव्हा वय निघून चाललेलं असतं तेव्हा शेजारी पाजारी, नातेवाईक आणि समाजातील लोक सतत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून, खोचक टोमणे मारून आईवडिलांचे मन अजूनच दुखावत असतात, ज्यामुळे अनेक पालकांना रात्रीची झोप लागत नाही आणि सतत मनात एकच काळजी पोखरत असते की आपल्या मुलामुलींचे संसार कधी उभे राहणार. पण माझ्या स्वामी भक्तांनो, आता मनातून सर्व प्रकारची चिंता, भीती आणि नैराश्य पूर्णपणे काढून टाका. कारण अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची अखंड आणि दिव्य कृपा आपल्या पाठीशी सदैव सावलीसारखी उभी आहे. आज मी तुम्हाला शास्त्राधारित आणि अनेक भक्तांनी स्वतः अनुभवलेला असा एक अत्यंत चमत्कारी, प्रभावी आणि सिद्ध उपाय सांगणार आहे, ज्याच्या अचूक पालनाने विवाहाच्या मार्गातील सर्व प्रकारचे ग्रहदोष, वास्तुदोष किंवा इतर नकारात्मक शक्तीचे अडथळे अवघ्या 21 दिवसात नष्ट होतील. आणि ज्या लोकांनी आधी तुमच्या मुलींना नकार दिला होता, तेच लोक स्वतःहून अत्यंत आदराने तुमच्या घरी लग्नाची मागणी घेऊन येतील. एवढा दृढ विश्वास मी तुम्हाला देतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तांत्रिकाकडे जाण्याची गरज नाही, घराबाहेर कुठे भटकण्याची गरज नाही की हजारो रुपयांचा मोठा आर्थिक खर्च करण्याची अजिबात आवश्यकता नाही. हा विधी तुम्ही तुमच्या घरात बसून अत्यंत सोप्या पद्धतीने आणि शांत चित्ताने करू शकता. फक्त यासाठी गरज आहे ती म्हणजे स्वामींवर असणाऱ्या तुमच्या अथांग, अचल श्रद्धेची आणि अखंड विश्वासाची. या मुख्य आणि प्रभावी उपायाची सविस्तर माहिती देण्यापूर्वी मला माझ्या सर्व आदरणीय पालकांना आणि विवाह इच्छुक तरुण बंधू भगिनींना मनापासून एक अत्यंत महत्त्वाची विनंती करायची आहे की जेव्हा तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिहिता, तेव्हा स्वामी माझ्या मुलांचे लग्न लवकर होऊ द्या किंवा माझ्या नशिबात अडथळे का आहेत, अशी हताश, रडवलेली आणि चिंतेची भाषा वापरणे पूर्णपणे बंद करा. त्याऐवजी अत्यंत सकारात्मकतेने आणि ठाम विश्वासाने कमेंटमध्ये लिहा की स्वामी तुमच्या अखंड आणि अथांग कृपेने माझ्या मुलीचा विवाह अत्यंत योग्य ठिकाणी आणि खूप लवकरच निश्चित होणार आहे. आणि मग बघा की हा एक छोटासा सकारात्मक शब्दाचा बदल तुमच्या संपूर्ण आयुष्यात आणि घराच्या वातावरणात किती मोठा दैवी चमत्कार घडून आणतो ते. आता हा उपाय नेमका कोणत्या शुभ मुहूर्तावर करायचा आणि त्याची अचूक विधी काय आहे, हे प्रत्येक पालकाने आणि तरुणाने अतिशय काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकून समजून घेतले पाहिजे. हा अत्यंत पवित्र उपाय तुम्ही आठवड्यातील मंगळवार किंवा गुरुवार या 2 अत्यंत शुभ दिवसांपैकी कोणत्याही एकाच दिवशी करू शकता. परंतु लक्षात ठेवा की दोन्ही दिवशी हा उपाय करायचा नाहीये. तुम्हाला जो दिवस अधिक सोयीचा आणि योग्य वाटेल तो एकच दिवस तुम्ही निवडायचा आहे. या उपायासाठी सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळी सूर्योदयापासून ते अगदी सकाळी 11 वाजेच्या आतली मानली जाते. कारण शास्त्रानुसार सकाळच्या या प्रहरात संपूर्ण विश्वात आणि वातावरणात सात्विक तसेच सकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात कार्य करत असते. आणि जेव्हा आपण अशा पवित्र वेळेत देवाचे मनापासून स्मरण करून एखादा विधी करतो, तेव्हा त्याचे शुभ परिणाम आपल्याला अत्यंत वेगाने आणि थेट पाहायला मिळतात.
हा विधी पूर्ण करण्यासाठी आपल्याला बाजारामधून फक्त 3 अगदी साध्या आणि सहज मिळणाऱ्या वस्तू आणून ठेवायच्या आहेत. पहिली वस्तू म्हणजे एक पाणी असलेला चांगला शेंडीचा नारळ. कोरडा किंवा आतून सडलेला नारळ घेऊ नका. दुसरी वस्तू म्हणजे एक छोटासा स्वच्छ लाल रंगाचा सुती कपडा. नवीन असल्यास अतिशय उत्तम, नाहीतर जुना असेल तर तो स्वच्छ धुतलेला असावा. आणि तिसरी वस्तू म्हणजे मौली धागा, ज्याला आपण देवपूजेत वापरला जाणारा लाल पिवळ्या रंगाचा पवित्र सुती दोरा म्हणतो. उपायाच्या दिवशी सकाळी तुम्हाला नेहमीपेक्षा थोडे लवकर उठायचे आहे. त्यानंतर घराची नीट स्वच्छता करून स्वतः आंघोळ करून अत्यंत स्वच्छ आणि पवित्र वस्त्रे परिधान करायची आहेत. त्यानंतर आपल्या देवघरासमोर अतिशय शांत चित्ताने बसायचे आहे. देवापुढे गाईच्या शुद्ध तुपाचा किंवा उपलब्ध असल्यास तिळाच्या तेलाचा एक सुंदर दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नेहमीप्रमाणे आपली देवपूजा संपन्न करायची आहे. पूजा झाल्यावर तांब्याच्या एका पात्रात किंवा तांब्यात स्वच्छ पिण्याचे पाणी भरून ते देवाच्या समोर ठेवायचे आहे आणि मग आपण आणलेला तो शेंडीचा नारळ आपल्या दोन्ही हातांमध्ये अत्यंत आदराने पकडायचा आहे. यानंतर तो छोटा लाल रंगाचा कपडा त्या नारळाभोवती सर्व बाजूनी अतिशय व्यवस्थितपणे गुंडाळून घ्यायचा आहे आणि मग जो मौली धागा आपण घेतला आहे तो त्या नारळाभोवती सलग 3 वेळा फिरवायचा आहे. 1, 2 आणि 3. परंतु येथे एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की धागा फिरवल्यानंतर त्याला कोणत्याही प्रकारची गाठ मारायची नाही. फक्त तो 3 वेळा गुंडाळून उरलेला धागा कपड्याच्या आत सुरक्षितपणे खोचून ठेवायचा आहे. हा संपूर्ण विधी करत असताना तुमच्या मनात जगातील कोणताही राग, कोणाबद्दल द्वेष, मत्सर किंवा पूर्वग्रहांचा नकारात्मक विचार अजिबात आला नाही पाहिजे. कारण कोणतीही देवपूजा किंवा उपाय हा जेव्हा निर्मळ मनाने आणि पूर्ण श्रद्धेने केला जातो तेव्हाच त्याला देव पावतो आणि त्याचे फळ मिळते. आजकाल अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करतात, परंतु विधी करताना त्यांच्या मनात सतत शंका, कुशंका सुरू असतात की खरंच हे केल्याने काही फरक पडेल का, याने माझं काम होईल का. तर माझ्या भक्तांनो, जर मनात संशय असेल तर देवाचे अधिष्ठान तिथे निर्माण होत नाही. कारण श्रद्धेमध्ये विश्वासाची सर्वात मोठी शक्ती सामावलेली असते. आणि जेव्हा तुम्ही तुमचे मन पूर्णपणे रिकामे करून स्वामी चरणी अर्पण करता तेव्हा स्वामी तुमची हाक कधीच रिकामी जाऊ देत नाहीत. हा नारळाचा विधी पूर्ण झाल्यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या देवघरात किंवा घरातील अशा कोणत्याही सुरक्षित ठिकाणी ठेवायचा आहे जिथे बाहेरून येणाऱ्या कोणत्याही अनोळखी किंवा तिसऱ्या व्यक्तीची नजर त्याच्यावर पडणार नाही. काही लोक हा नारळ देवघराच्या पाठीमागे ठेवतात, काही जण आपल्या वैयक्तिक कपाटात सुरक्षित ठेवतात, तर काही जण घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवतात. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तो लपवून ठेवा, कारण हा गुप्त उपाय आहे आणि तो जितका शांततेत राहील तितका त्याचा प्रभाव अधिक वाढतो. आता या उपायाचा एक सर्वात महत्त्वाचा आणि कडक नियम जो तुम्हाला पाळायचा आहे तो नीट ऐका. ज्या दिवशी तुम्ही हा नारळाचा उपाय कराल त्या संपूर्ण दिवशी तुम्हाला तुमच्या आहारात कोणत्याही स्वरूपात मीठ खायचे नाही आहे. म्हणजेच त्या दिवशी तुम्हाला पूर्णपणे अळणी जेवण करायचे आहे. बाकी कोणताही कठीण उपवास करण्याची किंवा दिवसभर उपाशी राहण्याची गरज नाही. तसेच कोणताही कठीण मंत्र जपी करायचं नाही. फक्त पूर्ण दिवस आहारात मीठ टाळायचे आहे आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सतत नामस्मरण आणि गजर करत राहायचं आहे. या मुख्य उपायासोबतच ज्या तरुण मुलामुलींचे लग्न अगदी ठरत आलेले असताना अचानक तुटते किंवा खूप चांगले स्थळ येऊन सुद्धा काही जुळत नाही, अशा लोकांसाठी विवाहाचा कारक मानल्या जाणाऱ्या गुरुग्रहाला अत्यंत बलवान आणि मजबूत बनवणारा आणखी एक अतिशय सोपा जोड उपाय मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही एका शुभ गुरुवारी सकाळी आंघोळ झाल्यावर एका छोट्या पिवळ्या रंगाच्या कपड्यात किंवा उपलब्ध नसल्यास लाल रंगाच्या धाग्यात एक अख्खे उभे हळकुंडाचे तुकडे व्यवस्थित गुंडाळायचे आहेत. हा हळदीचा उपाय तयार झाल्यावर जर मुलगा असेल तर त्याने ते हळकुंड आपल्या खिशाच्या पाकिटात ठेवावे आणि जर मुलगी असेल तर तिने आपल्या पर्समध्ये किंवा नेहमी आपल्या शरीराच्या जवळ राहील अशा पद्धतीने सोबत बाळगावे. शास्त्रात हळदीचा अत्यंत पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करणारी वनस्पती मानली गेली आहे.
तसेच हळदीचा थेट संबंध देवगुरु बृहस्पती म्हणजे गुरुग्रहांशी असतो, ज्यामुळे हा छोटासा उपाय तुमच्या कुंडलीतील विवाह योगाला प्रचंड गती देतो आणि कित्येक तरुणांना या उपायानंतर अवघ्या काही दिवसात अत्यंत उत्तम स्थळे चालून आल्याचे वैयक्तिक अनुभव आले आहेत. माझ्या प्रिय स्वामी भक्तांनो, लग्न हा दोन जीवांचा आणि दोन वेगवेगळ्या कुटुंबाचा आयुष्यभराचा पवित्र बंध असतो. त्यामुळे केवळ वय वाढत चालली आहे किंवा समाजाच्या भीतीने घाईघाईत कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. विवाहासाठी थोडा उशीर झाला तरी चालेल, परंतु समोरची व्यक्ती आणि तिचे विचार तुमच्यासाठी योग्य असणे अत्यंत गरजेचे आहे. या उपायाबद्दल आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा विधी केल्यानंतर मी असा उपाय केला आहे असा शेजाऱ्यांना किंवा नातेवाईकांना सांगत सुटू नका. कारण काही गोष्टी जितक्या गुप्त आणि शांततेत केल्या जातात तितकी त्याची दैवी शक्ती आणि प्रभाव तुमच्या घरात अधिक पटीने वाढतो. म्हणूनच स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःला शांत ठेवा. जेव्हा स्वामींच्या अथांग आशीर्वादाने तुमच्या घरात विवाहाचा शुभ योग येईल, लग्न अत्यंत आनंदाने निश्चित होईल आणि घरात सणही चौघडे वाजतील, तेव्हा तो देवघरात ठेवलेला नारळ अत्यंत आदराने दोन्ही हातात घेऊन स्वामींचे मनापासून कृतज्ञतापूर्वक आभार माना आणि त्यानंतर तो नारळ स्वामींच्या जवळच्या मठात नेऊन अर्पण करा किंवा जवळच असलेल्या एखाद्या पवित्र वाहत्या नदीच्या पाण्यात विसर्जित करा. कारण ज्या देवाच्या कृपेने आपल्या आयुष्यातील एवढे मोठे संकट दूर झाले त्याचे आभार मानणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. शेवटी मी तुम्हाला एकच मौल्यवान गोष्ट सांगू इच्छितो की विवाह हा सर्वस्वी देवाच्या दरबारातून ठरून येणारा एक अद्भुत योग असतो. त्यामुळे जेव्हा त्याची योग्य वेळ येईल तेव्हा जगातील कोणतीही ताकद तुमचे लग्न रोखू शकणार नाही. तुम्ही फक्त तुमचे मन स्वच्छ ठेवा, घरात नेहमी प्रेमाचे आणि आनंदाचे वातावरण ठेवा, नकारात्मकता टाळा आणि बाकी सर्व काही आपल्या लाडक्या स्वामींवर सोडून निर्धास्त व्हा. कारण तुमचे कल्याण करण्यासाठी समर्थ सदैव सज्ज आहेत. तर माझ्या स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला हा अत्यंत माहितीपूर्ण आणि मार्गदर्शक व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व गरजू मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही आयुष्यातील चिंता दूर होईल. तसेच कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आणि अशाच प्रकारच्या आध्यात्मिक प्रभावी उपायांसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओचा लाभ घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग लवकरच भेटूया अशाच एका सुंदर आणि अनुभूती पूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.